नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये युती काहीशी फिसकटली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होणार नाहीये। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेशही दिलेत। शिवसेना आणि भाजपमधील उमेदवार हे आजपासून अर्ज भरायला सुरुवात करतायत। आज रात्री दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करणार आहेत। दरम्यान नवी मुंबईमधल्या युतीच्या बिघाडावरती अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पाटील। आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये आता शिवसेना भाजप यांची युती तुटलेली आहे। जवळपास हे निश्चित झालेलं आहे, कारण दोन्ही पक्षांच्या माध्यमातून आहे ती उमेदवारांना आता फॉर्म भरण्यासाठी आहे ते सांगण्यात आलेलं आहे। कारण उद्या शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस हे फॉर्म भरले जाणार आहेत। त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आता 111 एकूण नगरसेवकांची संख्या या ठिकाणी आणि दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आता आजपासून आहे तो फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे। या युती संदर्भातल्या 2-3 बैठका झाल्या होत्या, मात्र तोडगा निघालेला नव्हता। भाजपच्या माध्यमातून आहे ते 80 जागाचं या ठिकाणी फॉर्म्युला देण्यात आला होता, तर शिवसेनेने आहे या ठिकाणी 60 जागा मागितलेल्या होत्या। मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे ती मोठी संख्या नवी मुंबईमध्ये आहे। सध्या जर आपण पाहिलं 111 नगरसेवकांपैकी दोन्ही पक्षाकडे जवळपास 50, 55, 54 अशा प्रकारचे समसमान माजी नगरसेवकांची संख्याबळ आहे। त्यामुळे कुठेतरी सीट वाटपामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे सध्या आपण पाहिलं की युती तुटली असल्याचे दोन्ही पक्षांकडून जाहीर सांगण्यात येत नाहीये, मात्र आपल्या उमेदवारांना आहे ते आजपासून फॉर्म भरण्यासाठी आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज फॉर्म भरल्यानंतर आज रात्री भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून एबी फॉर्म द्यायला सुरुवात होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।